शेतकरी कामगार पक्षामार्फत वावनचे जिल्हा परिषद गटातून लता धनराज डी.बी. म्हात्रे तर वावनचे पंचायत समिती गणातून पराग भोपी यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांच्यावर टीका करत ग्रामीण भागात आजही शेतकरी कामगार पक्षाचाच पगडा असल्याचे स्पष्ट केले। पनवेल पंचायत समितीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून लालबावटा फडकणार असून जिल्हा परिषदेवरही महाविकास आघाडीचेच शिलेदार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। याप्रसंगी उमेदवारांनीही प्रतिक्रिया देत मतदारांचा विश्वास आणि जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर आपण निश्चितपणे विजयी होऊ असा ठाम विश्वास व्यक्त केला। रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीची निवडणूक खऱ्या अर्थानं आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। आज आणि उद्या 2 दिवस फॉर्म भरण्याचे उरलेले आहेत आणि आज वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघातून लता डी.बी. म्हात्रे यांचा फॉर्म आपण भरतोय आणि वावंजे पंचायत समितीतून पराग कचरू भोपी यांचा उमेदवारी अर्ज आपण दाखल करायला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आलेले आहेत। निश्चितपणानं या दोहोंना या निवडणुकीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना कार्यकर्ते अतिशय जोशात आहेत आणि 100% विजय ते प्राप्त करतील हा विश्वास मला आहे। एकतर या निवडणुकीला सामोरं जाताना कोणते मुद्दे असले पाहिजे तुमचं म्हणणं? मुद्दे आपण जर बघितलं तर गेले 8 वर्ष मागच्या पंचायत समितीच्या सत्तेला झालेले आहे। साधारण पंचायत समितीचा कारभार करत असताना 9-9, 10-10 वर्ष आमसभानं घेणारे आमदार या तालुक्याला दुर्दैवानं लाभलेले आहेत। प्रशांत ठाकूर काय किंवा महेश बालदी काय, दोघेही लोकशाहीच्या या अतिशय महत्त्वाच्या उपक्रमाबद्दल उदासीन राहिलेले आहेत। कामांच्या बाबतीत तर त्यांच्यासमोर कामं हा विषयच नसतो। आज पनवेल पंचायत समितीची अवस्था अशी आहे की त्या ठिकाणी अतिशय धक्कादायक अशा बाबी ऐकायला येत आहेत। त्या ठिकाणच्या गटविकास अधिकाऱ्यांपासून सारे अधिकारी हे ह्या दोनही आमदारांच्या ताटाखालचे माजर झालेले आहेत आणि त्यामुळे चुकीच्या पद्धतीचं काम पहिल्यांदाच या पंचायत समितीमध्ये चालू आहे। ग्रामपंचायतीच्या इस्टिमेटपासून साऱ्या गोष्टी सेंट्रलाइज त्या ठिकाणी गटविकास अधिकाऱ्याकडे मागवल्या जात आहेत आणि त्या ठिकाणी अर्थपूर्ण व्यवहारानंतरच त्या गोष्टी होत आहेत अशी अगदी भाजपच्याही सरपंचांची तक्रार आहे। हे सारं बदलायचं असेल आणि खऱ्या अर्थानं पनवेल पंचायत समिती जी या राज्यातली आदर्श पंचायत समिती म्हणून याच्यापूर्वी गणली गेली, रायगड जिल्हा परिषद ज्याला देशपातळीवर आदर्श जिल्हा परिषदेचे पारितोषिक मिळालेले आहे, त्याच पद्धतीनं हा कारभार चालवण्याच्या दृष्टीनं शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून ह्या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय आणि निश्चितपणानं 2-3 महिन्यामध्ये हा बदल घडवण्याचा आमचा संकल्प आहे। शेवटचा प्रश्न आहे, सातत्याने पंचायत समितीवर गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे। यावेळी नगरपालिकेचा महानगरपालिकेचा जो निकाल लागला त्याचा काय परिणाम होईल का तुम्हाला असं वाटतं? निश्चितपणानं आपल्याला सांगतोय की नगर परिषदेच्या महापालिकेचं निवडणूक ही वेगळी निवडणूक होती। त्या ठिकाणचे निवडणुकीचे फंडेही वेगळे होते। या ठिकाणी तालुक्याचा संपूर्ण ग्रामीण भाग इन्व्हॉल्व आहे आणि ग्रामीण भागात आपण बघत असाल की आजही शेतकरी कामगार पक्षाचा त्या ठिकाणी पगडा आहे। त्या पद्धतीनं काही आमच्या चुकाही महापालिकेच्या निवडणुकाच्या रणनीतीमध्ये झाल्या, त्या साऱ्या टाळत या ठिकाणी ही पंचायत समिती लालबावट्याच्याच आधिपत्याखाली महाविकास आघाडी म्हणून राहील हा विश्वास मला आणि माझ्या साऱ्याच कार्यकर्त्यांना आहे आणि पनवेल उरणातून जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचे शिलेदार जातील हा विश्वास आहे। वावंजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डी.बी. म्हात्रे साहेब आहेत, तुमची मिसेस या ठिकाणी राहते होते। खरं म्हणजे एकनाथ देशेकर जे त्यावेळचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, आज त्यांची मिसेस त्या ठिकाणी राहते। तुम्हाला त्यांचं आव्हान वाटतं का नेमकं? तसं त्यांचं आव्हान आमच्यासाठी काही मोठं नाही, कारण की एकनाथ देशेकर यांचं काम आहे ते शेतकरी संघटना किंवा जे शेतकऱ्यांचे जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये काम यांचं एवढं काही उल्लेखनीय नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना एवढा फायदा होणार नाही। त्याच्यात फक्त एजन्सी घेण्याचं काम एकनाथ देशेकर यांनी केलेलं आहे।
आणि ते शेतकरी चांगलंच लक्षात ठेवतील. परागजी, खरं म्हणजे बाळूराम पाटलांच्या आपण अतिशय निकटवर्ती आहे. एकेकाळी आपण त्यांचे म्हणजे स्वीय सचिव देखील राहिलेले आहेत आणि अशा वेळेला तुम्हाला ही उमेदवारी मिळते, कसं काय पाहता याकडे? तसं पाहिलं तर मी दत्तूशेठ पाटील यांच्यासोबत, तात्यांसोबत माझं खूप असं स्नेह राहिलं आणि त्याच्यामुळे साहेबांनी मला आज जबाबदारी दिली आणि जबाबदारी दिली म्हणजे माझं काम सुद्धा साहेबांनी पाळलं आहे. काशीनाथ पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंचायत समितीमध्ये असो किंवा इव्हन तालुक्यामध्ये असो, कुठे असो, कुठलाही उपक्रम असो त्याच्यात आम्ही सक्रिय सहभाग आमचा असतो. त्याच्यावर साहेबांनी काम पाहिला आणि मी भाग्यवान समजतो का काशीनाथ पाटील साहेबांची उमेदवारी मला मिळाली. याच्यापेक्षा भाग्य मला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 3 उमेदवार आहेत, अगदी अपक्ष तुमच्या गावातच आहेत, विरोधी पक्षाचे देखील भारतीय जनता पार्टीचे असतील ते तुमच्याच गावात आहेत. नितलंच गावाला एवढं मतलब काय आलं? आता महत्व म्हणजे पराग हा तालुक्यामध्ये पराग भोपी तालुक्यामध्ये प्रत्येकाला माहिती आहे. विरोधकांना असू द्या, आमच्या शेकापच्या कार्यकर्त्यांना पराग भोपी काय आहे सर्वांना माहिती आहे. आणि आता जी उमेदवारी दिली आहे त्यांना उमेदवारी भेटत नव्हता. मग काय करायचं, कुठे शोधायचं, उमेदवार शोधता मग लेडीजला नितलस मध्ये येऊन लेडीजला उभी करावी लागली. त्याच्यातच माझा विजय आहे आणि नक्की जनता माझ्या आशीर्वाद पाठीशी आहे त्यांचा. तर किती विजयाची किती खात्री आहे तुम्हाला? विजयाची खात्री आम्हाला 100% आहे, कारण की शेतकरी वर्ग सगळा आमच्या बरोबर आहे. परंतु आमच्या कार्यकर्त्यांचा जो फौज फटा आहे कार्यकर्त्यांचा, तो आमच्याकडे मोठा आहे. आमच्या कार्यकर्त्यांना पूर्ण विश्वास आहे, ते पूर्णपणे मतदान हे करून घेतील आणि आम्हाला नक्की विजय करतील.